तरी माझा हायो नंदलाला माझा चकुला
घेतला सुशांतराव वडिलांची दौलत गाई वासराचा केला शेळ्या मेंढ्या वाड्याला 7 खणाला लागला त्याचं भंडन टळलेला वेळा लागला होता विचार मनाचा मात्र करायला लागला होता 12 गावची पाटील की 13 गावचा मोकाशी असताना यो कबू पाटील मात्र या जाग्याला सर्व गावाचे गाव त्याच्या ताब्यामध्ये गावाचे गाव त्याच्या हातामध्ये सर्व गावाची पाटीलगिरी करणार 13 गावाचा मोकाशी 12 गावाचा पाटील असणारा माझा खबू पाटील बाबा राजगिरी बालपणी माणसाला विसर पडतो होय आता कलियुगामध्ये काय म्हणते हा 4 चाकी दारात लावली म्हणजे मी केलं ज्ञान कुस्ती केली म्हणजे म्हणायचं मी केलं पण कुस्ती कराय म्हणून शिकून हेच वळितलं पाहिजे का बरोबर आहे कुंडलगावाला सांगली जिल्ह्यामध्ये कुंडलगाव असा कुस्तीचा नाच आहे शाही बरोबर आहे का होय हा प्रत्येक जयच्या आकारात कुंडलमध्ये छोटे वाजतात होय बाकी 4 वाजायला आता प्रत्येक तालमीच्या आखाड्यावर पोरं आताची माझ्याच्या पुढे पूर्ण मोबाईल मध्ये गुंग असते बरोबर आहे पैलवान घडवायला नाही दिवस लागते पण दूध पाजण्याचं जेव्हा नाव घेतोय तेव्हा त्याला पैलवान सांगली जिल्ह्यामध्ये गाव आपलं कौटुंबिरान इथे सुद्धा मारुती भाऊ नावाचा हिंदी केसरी पैलवान हो गेला माहिती आहे का मला ऐकून तर तसं आपल्या कुंडल गावाचा पैलवान नाव आहे अरे कबू पोटाला माझ्या विद्यापीठ देवाचा या धनगरी धर्माच्या देवाचा विसर पडला होता विचार मनाचा केला हात लावला होता माझा कासऱ्याला त्याच वेळा तुळीच्या देवानी भगवंताने विचार मनाचा मात्र करायला निघून आपण गेलं पाहिजे भक्ताच्या मात्राचा वाड्या जोडीयाच्या देवाने माझ्या जोडीयाच्या देवाने विद्याला विरोध गाडीवर केला विचारे मनाचा माझ्या विद्याला विरोध देवाने केला विचारे मनाचा हातामध्ये कोरटा घेतला देवानी काळा कमळा लावला खांद्याला हातामध्ये कोरटा घेतला देवानी काळा कमळा लावला खांद्याला वाट चालया करीत देव माझ्या देवाच्या वरीला कसे तुम्हाला कळला अव भरलंय कणीस तुमच्या बाजूला कसे तुम्हाला कळेला आज आपल्या प्रकाश मामाच्या नालिका मुलग्यानं नामाला पहिल्या वर्षी 2 फोन केलता नामा मला तुला टीम कार्ड साधारण शिकवशील का तेव्हा मला नामाला फोन दिले नामा तुला सांगितलं बा टीम शिकून शिकता येत नाही तुझ्या जर रक्तात असेल तर तुला ऑटोमॅटिक देईल अरे काकत कळतरी गावाला वळचा कशाला तुमच्या पोटात कुठते
वेळा 12 वर्षे पूर्ण झाली तेव्हा लागला होता भक्ताला आपली आठवण होईना आपण जायला पाहिजे भक्ताकडे म्हणून करता देव लागलं होतं थोडीच भगवान वाट मात्र आता चालायला माऊर खरे देवान काळा कमरा खांद्यावरती टाकला नागरबांधे वेद हातामध्ये धरला भंडाऱ्याचा वाटवा लागला देवाने बघलेला केलेला एवढ्याच वेळा देव लागलं होतं वाट मात्र चालायला सबळेच्या पाऱ्याला वाट निघून चालले मात्र या जाग्याला रडू नको बाळा ए रडू नको बाळा बाई मी पाण्याला जाते ए रडू नको बाळा बाई मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन पाण्याला जाते पाणी कुंडला गाण्याला नेते हे चल चल रे ढोल्या कुंडला गाण्याला नेते गाण्याला नेते ढोल वाजवाया देते गाण्याला नेते ढोल वाजवाया देते गाणं परिस्थिती पाला लोण्याचा गोळा तुला खायला देते पाला लोण्याचा गोळा तुला खायला देते पाणी घेऊन येते खायला देते पाणी घेऊन येते एवढ्याच वेळा देव लागलं होतं वाट मात्र बाबा आता चालायला सबळेच्या पाऱ्याला निघून आलं होतं गहू वाटाच्या मात्र वाड्याला असताना गहू वाट मात्र या जाग्याला विठ्ठल बिन देवाने चोडीच्या देवाने विचार मनाचा केला आणि चोडीचं देव विठ्ठल बिन देव वाड्या गहूपाटणाच्या वाड्या आधी कळलेला एवढ्याच वेळा देवाने देव मात्र आता सोडायला निघून आले होते या गहू वाटाच्या मात्र वाड्याला असताना गहू वाटी सबळेच्या मात्र आता पाऱ्याला विशालराव वंशानो कोचिताने तुमचा ऐकायला आमचं ऐकायचं अजय काय झाले बोलाय नाही बरं का नका भाडूसा सोन्या नाण्याला जपा बायानं काळ्या मण्याला सोन मिळेल बाराण्याला अवक मागावा आपल्या धन्याला अजय तू सांग बसायचं बरोबर आता लाख रुपये कोणा झालाय काय म्हणतो आगो बाई मला पाहिजे म्हणून काय म्हणले आज तुझ्या काळात कसं होतं पायतान दारात वाजले घरी घरात कापत होता आता जोडवी दारात वाजलं म्हणले आता जोडवं दारात वाजलं म्हणलं की घरी घरात कापते आणि पूर्वी कसं होतं पायतान दारात वाजली की माऊली घरा ज्या घराचा धनी खंबीर तिकडे वाकडे नजरेने कुणाची बघायची ताकद आताच्या माऊल्या आता ती मावशी अजून पदर घेऊन बसल्यावर एवढे विचार कर पहिले समजून काय असेल पदर आता पदर नावावर काय राहिलं नाही म्हणून नका भाडूसा सोन्या नाण्याला जपा माऊली नो काळ्या मण्याला सोन मिळेल बाराण्याला अवक मागावा आपल्या धन्याला सावित्री कोकणी
काय चालणार आहे का आपण बोलून मावळ खरे देवाने विठ्ठल देवाने विचार मनाचा केला गाडा कमला खांद्याला लावून भक्ताच्या वाड्याला भक्ताचं सर्व पाण्यासाठी ते वेळेला वाट मात्र चालायला असताना कबू पाटील लागला होता बारा गावचा पाटील दिवसाला गावचा मोकाशी बघण्यासाठी लागला होता वाट मात्र चालायला सगळं मात्र आता पाणी आला देवा देवारा पूजला घरच्या घरतीने सर्व गाई गुरांचं दर्शन घेतले सर्व सारी पेवाची तोंड उघडून पाहिले जर शेवटाला शेवटच्या वारीला प्रभू पाटील गेला 9च्या मोकाशी 12 9ची पाटली करायसाठी घराच्या बाहेर पडला तो येला एवढ्याच वेळेला वाट मात्र लागला होता चालायला निघून गेला चौडी पार मात्र कट्ट्याला लागला होता गावाची सर्व विनवणी मात्र आता केलायला जोडीच्या देवाने माझ्या जोडीच्या देवाने केला विचार मनाचा ते लावेला सिरा मावळ खोऱ्या देवाने विचार मनाचा केला घरातल्या घरतीने देवाची हाळी ऐकली मोठ्या पवल्यापासून वर हातामध्ये घेतले वाट पाहिजे चालायला वेळेला एवढ्याच वेळेला वाट लागली होती चालायला असणारे गोसावी रूपी देवाजवळ मात्र ह्याला लागली होती बोलायला बाबा लागली होती काय मात्र आता सांगायला वाट चाल करीत करीत निमुळाली दरवाजाच्या तोंडाला बाहेरल्या बाजूला आलेल्या दोन दादूची विठ्ठल बिरदेवाला आलेल्या दासू रूपी देवाला चंद्र देवाने देवाची माव पडली भगवानाला घातलं होतं 31 पट्ट होतं गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा दंडाला 31 पट्ट देवाशी पाहिले कमो पाटलाच्या रांगणीत केलेला एवढ्याच वेळेला लागली होती माय भिक्षा मात्र वाढायला तेवढ्याचा असताना द्यावं लागलं होतं बोलायला पळली भिक्षा नको वल्ली भिक्षा पाहिजे मात्र या जाग्याला पाना
पाण्यात विटू बिरूच नाव रे पाना पाण्यात विटू बिरूच नाव रे मला वाटत भेटाई नाव रे मला वाटत भेटाई स्वर्गवासिया बघा झालं त्यांची आठवण करून लडच्या नातवान रोहित माझ्या या बघाला रोहित माझ्या
त्याला वाचायसाठी 100 रुपये बहुमानाने किती गेले हा त्याला कावर माणूस नाही येणार आहे होय भैरवनाथाच्या वळीसाठी त्याला वाचायला 101 रुपये बहुमान केलं भैरवनाथा सदैव त्याला तुळसुळाच्या सावलीला एक हातामध्ये त्याला माझ्या भैरवनाथाला घात आणून द्यावं मनाच्या वतीने आभार मानो बाबा धन्यवाद 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 माऊळ खरे देवाने विचार मनाचा केला कैला एवढ्याच वेळेला लागलं होतं वल्लीपेक्षा मात्र आता मागायला असणारी राणी लागली होती बोलायला बाबा त्याचा असणारा मालक निघून गेलाय चावडी पारा कट्ट्याला परत मागे मात्र मावळ खोऱ्या देवाने विचार मनाचा केला विचार बिरदेवाने त्या घरातल्या गर्दीला सांगायची सुरुवात केली की वाली भिक्षा आम्ही घेणार नाही म्हणजे भिक्षा पाहिजे आमच्या घराला हे ऐकून घेतलं त्या घरातल्या गर्दीने आणि बोलवून घेतलं होतं आपल्या पती देवाला